मग चालू करूया. व्हिडिओ ऑन करा. मी म्हणून चालू करत नाहीये, वाट बघतेय. मला मेसेज येत आहे, चालू करा मॅडम. सगळ्यांना जॉईन होऊ द्या. गुड आफ्टरनून. ओके, कसे आहात सगळे? आज नाही विचारणार कसे आहात, आज मी मस्त विचारेल कुठे आहे, आहात मस्त सगळे. आहे, जबरदस्त आहे. आता पाठ झाले आपल्याला, ठीक आहे. नाव आय गॅरंटी की आता होणार आहे. आज मी विचारते कसे आहात, नाही कुठे आहात सगळे. काय विचारता मॅडम, कुठे आहात सगळे? व्हॉट यू मीन बाय दॅट? मुंबईला. भाई अनम्यूट करा पाहिजे तर थोडा वेळ. पुणे. पुणे. मला लोकेशन पुणे. नकोय, मी म्हटलं कुठे आहात सगळे. नेक्स्ट प्रश्न विचारते, मग तुम्हाला कळेल. पहिला रेकी क्लास. हा, रेकी क्लास मध्ये आहात. कुठे आहात सगळे म्हणजे जो प्रवास सुरू केलाय ना, आज कितवा दिवस आहे? तिसरा दिवस. रेखी क्लास मध्ये. पण ह्या प्रवासामध्ये नेमके कुठे आहात? अजून प्रवासाच्या स्टार्टिंग पॉइंटला आहात? 2 पावलं पुढे गेलेले आहात की अजून विचार करतोय? 2 पावलं पुढे जाऊन तिसऱ्या 2 पावलं पुढे. पर्यंत आहात. नाईस. स्टेप बाय स्टेप चढत आहोत. एक एक हा पावलं. प्रश्न मी का विचारला सांगा? कारण कधी कधी काय होतं ना, आपण प्रवासाला सुरू करतो पण पुढे पाऊल आपण ठेवत नाही. म्हणून हा प्रश्न विचारला. अजून सुरुवात होत आहे, झालेली आहे सर. सुरुवात होत आहे बोलायचं नाही, आता बोलायचं झालेली आहे. होत आहे, होणार आहे नाही, सुरुवात झालेली आहे. झाली आहे. अफर्मेशन. डे 1 असेल तरी नो प्रॉब्लेम, आपली सुरुवात झाली आहे. तुम्ही तिसऱ्याच दिवशी अटेंड करता, ही पण मोठी गोष्ट आहे. सगळ्यांनी जरा पाठ थोपटा आपापली. शाबास. किती वर्षांनी थोपटली आपली पाठ आपण? स्कूलच्या नंतर आज स्वतःची थोपटली. हा बदल आपल्यामध्ये आलेला आहे की नाही? मला सांगा कोणीतरी एकाने. प्रिया मॅम, आता जे समोर आहेत मी त्यांना प्रश्न, ज्यांचे व्हिडिओज ऑन आहे. सो आता मला प्रिया मॅम दिसत आहेत. आता कसं वाटतंय तिसऱ्या दिवशी? माइंड एकदम फ्रेश वाटतंय आणि छान वाटतंय. स्वतःसाठी काहीतरी करायचं, मग खूप छान मस्त वाटतंय एकदम आधीच. व्हेरी नाईस, थँक्यू सो मच. मी थँक्यू बोलते. देन रुपाली लोणकर. छान वाटतंय, फ्रेश वाटतंय. आणि कुठे काय दुखणं वगैरे आहे? हो, मला अल्सरेटिव्ह कोलायटिसचा त्रास आहे. म्हणून विचारलं. ठीक आहे, परवा तुम्ही तुमचं हिलिंग करणार. ओके, करायचं की नाही आपण? हो. तुम्ही स्वतः स्वतःचं हिलिंग सुरू करायचंय परवापासून. एक कॉमन हिलिंग पण आपण करू. नेक्स्ट आहे मिस्टर राहुल. राहुल सर, राहुल खारवाडे, अनम्यूट करा. हा, बोला. तुमचा आवाज येत नाही. नेटवर्कचा आय गेस काय इश्यू आहे. व्हॉइस व्हॉल्यूम जरा वाढवावा लागेल. ठीक आहे, आपण तोपर्यंत विचारू कोणाला? रुपाली. येस, व्हाईट टी शर्ट, ब्ल्यू कलरचं त्याच्यावरती पॅटर्न आहे. हा, बोला. छान वाटतंय, म्हणजे सेशन सुरू केल्यापासून बरं वाटतंय. असं प्रत्येक वेळेला आता दिवसातले 24 तासामध्ये पण असं ते आठवत असतं की काल काय सांगितलं, आपण कसं काहीतरी चूक झाली तर नाही आपण असं नाही करायला पाहिजे, किंवा ह्याच्यावर फोकस करायचा आहे आपल्याला, असं आठवत राहतं. म्हणून मी स्वतःला शाबासकी द्यायला सांगितली. हे पहिलं पाऊल जे असतं ना, ते महत्वाचं. डेस्टिनेशन पर्यंत पोहोचू, कसं का होईना आपण पोहोचू, पण सुरुवात करणं महत्वाचं. त्याच्या आधी स्वतः आधी ते एक्सेप्ट करणं गरजेचं आहे की मला सुरुवात करणं गरजेचं आहे, आणि ती तुमच्यातील प्रत्येकाने केलेली आहे. संकेत सर, बोला.
अनम्यूट करा. तुम्हाला परमिशन आहे, दिली आहे अनम्यूटची. हा बोला. हॅलो. हा बोला ना. खूप छान वाटतं मॅडम सेशन स्टार्ट केल्यापासून. सगळीकडे सारखे रेकीचेच व्हिडिओ दिसत आहेत सध्या, दिसतील. आणि रेकीबद्दल बरंचसं जाणून घ्यायचं हे होतंय, इच्छा होतीये. उत्सुकता वाढते. बरोबर, आपली क्युरिओसिटी वाढते. आता की शक्तिपात आपल्याला दीक्षा आपण कधी मिळणार, आपल्याला कधी काय हे होणार आहे, असं सगळं हे चाललंय. दीक्षेबद्दल मी सांगणारच आहे. दीक्षा म्हणजे आपण शक्तिपात देणार आणि आहोत. बोला. करेक्ट नाही. ती आपण देणार, मी सांगेल तुम्हाला कधी देणार. उलट ते दिल्यावरती मग तुमची क्युरिओसिटी अजून वाढेल. अरे वा, माझ्या हातात काहीतरी आहे, मी काहीतरी करू शकत आहे. ही जी एक्साइटमेंट फील होते, आणि जेव्हा आपण काहीतरी करतो स्वतःसाठी, दुसऱ्यांसाठी, आणि मग त्याच्यानंतर पुढे काय अजून काय करू शकतो, ही एक पूर्ण आपली काय होते, रोजची ऍक्टिव्हिटी बनते. आणि आपण मग त्याच्यामध्ये आपलं मन, आपलं सगळं गुंतून जातं. मला अजून तरी एवढा फरक जाणवत नाही. कोण आहे? ओके. पण काहीतरी नवीन फरक का जाणवत नाहीये मी सांगते. अजून शक्तिपातच दिला नाहीये, आपण प्रॅक्टिसच सुरू केली नाहीये. ओके. किती दिवस झाले आहेत? 2 दिवस झाले आहेत. त्या 2 दिवसामध्ये आपण स्वतः किती इंटेन्सिटीने ज्या प्रॅक्टिसेस स्टार्टिंगला सांगितल्या आहेत त्या केलेल्या आहेत, त्याच्यावरती तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. अजून तर आपल्याकडे अजून दिवस बाकी आहेत 4. आज आपण काय बघणार, हा मी प्रश्न का विचारला, जेणेकरून आपल्याला कळतं की ह्या प्रवासामध्ये आपण स्वतः कुठपर्यंत आलेलो आहोत, आपण स्वतः किती इन्व्हॉल्ड आहोत. तसेच सगळ्यांना जेवढे जास्त तुम्ही इन्व्हॉल्वमेंट आणि ऍक्शन दाखवाल, त्याच प्रकारे तुम्हाला रिॲक्शन मिळणार आहे त्याची, म्हणजेच रिझल्ट आलेला आहे. ज्यांनी ऍक्शन घेतली त्यांना रिझल्ट मिळाला. आणि ह्याच्या पुढेही चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट मिळणार आहेत. ओके. आता आपण सगळ्यांना मी जरा म्यूट करते. आजचा आपला टॉपिक आहे तो म्हणजे रेकीची हिस्ट्री आणि पास्ट लाईफ मेडिटेशन. आधी मेडिटेशन पासून स्टार्ट करूया की हिस्ट्री पासून करूया? आधी हिस्ट्री बघूया, कारण की मेडिटेशन दिल्यावरती त्याचा जो इफेक्ट आहे ना, तो जरा त्याच्यामध्ये राहा. तर आज आपण करणार आहोत आधी रेकीची हिस्ट्री. रेकीची हिस्ट्री जे मी तुम्हाला काल सांगितलं. काय सांगितलं काल? की कोणी रेकी रिडिस्कवर केली? डॉक्टर मिका उसुई. डॉक्टर मिका उसुई यांनी रिडिस्कवर केली. केलेली. आता सगळ्यांनी जरा म्यूट करा. कोण अनम्यूट राहिले? ओके. आता अनम्यूट करू नका. ओके. आपण आता काय बघणार आहोत? रेकीची हिस्ट्री. ही रेकी कोणी रिडिस्कवर केली? रेकी रिडिस्कवर केली ते म्हणजे डॉक्टर मिकाऊ उसुई यांनी. हे जपानचे एक PhD प्रोफेसर होते. त्यांनी काय केलं, त्यांना अभ्यास होता बौद्ध धर्माचा, त्यांच्या स्वतःच्या धर्माचा आणि ख्रिश्चन धर्माचा सुद्धा. ते एका युनिव्हर्सिटीमध्ये ऍज अ प्रोफेसर काम करत होते. तर त्यांना एकदा ना त्यांच्या स्टुडंटने एका विचारलं की जगामध्ये सर अशी एक कोणती ऊर्जा आहे का की जिच्याने आपल्या सर्व व्याधी, सर्व दुःख हे क्युअर होऊ शकतं. त्यांना पण प्रश्न पडला की असं आहे का खरं, नक्की काय? त्यांनी आपला धर्म चाचपडला, बौद्ध धर्म चाचपडला, ख्रिश्चन धर्मामध्ये बघितलं, कुठेतरी जगामध्ये ही शक्ती अस्तित्वात आहे का? त्यांना कळलं की शक्ती अस्तित्वात आहे, पण नेमकी कुठे आहे? मग त्यांना कळलं की अरे भारतामध्ये असं काहीतरी आहे. कारण की भारतात असे सिद्ध पुरुष आहेत, सिद्ध योगी आहेत की ज्यांना ह्या सगळ्या विद्या प्राप्त आहेत. मग आपण तिकडे जाऊन का नको बघायला? काहीतरी आहे तिकडे. अट्रॅक्ट झाले ते. मग ते जेव्हा भारतामध्ये आले, वाराणसीमध्ये त्यांनी 7 वर्ष, आणि बुद्ध धर्माचा ना अभ्यास होता. त्यांना माहिती आहे की गौतम बुद्धांनी सुद्धा तपश्चर्या केली, आणि त्याच्यानंतर ते काय झालं, एक महापुरुष बनले. मग त्यांनी पण असं काहीतरी केलं आणि त्यांना ते प्राप्त झालं. तर आपल्याला सुद्धा त्याचा काही मागमूस लागतो का? म्हणून ते भारतामध्ये आले. वाराणसीमध्ये 7 वर्ष ते राहिले, वेदांचा अभ्यास केला, संस्कृत भाषा शिकले. त्याच्यातून त्यांना कळलं की इथे अशी काही एक विद्या आहे
होऊन गेलेली आहे, इकडच्या वेदांमध्ये आहे, ग्रंथांमध्ये आहे आणि ती जर आपल्याला प्राप्त झाली तर किती छान होईल. सो त्यांनी त्याचा अभ्यास सुरू केला. ते पुन्हा जेव्हा जपानला गेले तेव्हा सुद्धा ते याच विचारात होते. एका जैन मुनींच्या मार्गदर्शनाखाली त्यांना हे समजलं की याच्यासाठी मला थोडी तपश्चर्या सुद्धा करावी लागेल. सो ते एका अशा माउंटन वरती गेले, सेकंड, जिथे आता रेकीचं मंदिर सुद्धा आहे. तिकडे जाऊन त्यांनी काय केलं, 21 दिवसाची तपश्चर्या केली. काय केलं त्यांनी तिकडे? 21 दिवसाची तपश्चर्या केली. एकच मिनिट. त्यांनी काय केलं, माउंट कोरियामा या ठिकाणी जाऊन त्यांनी 21 दिवस रेकीची तपश्चर्या करायला सुरू केलं. त्यांनी तपश्चर्याला माहित नव्हतं की रेकी मिळणार आहे, काय मिळणार आहे. त्यांनी फक्त तपश्चर्या सुरू केली आणि काय झालं, अन्न पाण्याचा त्याग केला आणि ह्या हिशोबात त्यांनी तपश्चर्या करायला जेव्हा सुरू केलं, 20 दिवस झाले. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस करून काय केलं त्यांनी, ते काय जाताना काय एक दगडाचे थोडेसे असे खडे घेऊन गेले. म्हणजे एक एक दिवस झाला की तो खडा खाली टाकायचा. म्हणजे 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, त्यांना काउंट करता येईल. अशा प्रकारे झाले किती दिवस? 20 दिवस. 20 दिवसावरती त्यांना कळलं की अरे मला काहीच प्राप्त होत नाही, मला काहीच समजत नाही. आता जसं काही काही म्हटलं, मला काहीच फरक पडत नाहीये. कारण मला जर काही मिळालं तर ह्या गोष्टीचा उपयोग मी दुसऱ्यांसाठी करू शकतो. थोडे हताश झाले की एवढं सगळं करून एवढे वर्ष मी फिरलो, पण मला काही प्राप्त का होत नाहीये, काय होतंय ह्या गोष्टी. त्यांनी पुन्हा सगळी आपली जेवढी होती नव्हती ती ताकद एकवटली, पुन्हा ते ध्यानाला बसले आणि मग 21व्या दिवशी त्यांना ती प्राप्ती झाली. असं म्हणतात की आकाशातून त्यांना काही असं आपले जे बलून्स येतात त्या हिशोबात येताना दिसले. त्याच्यावरती त्यांच्या भाषेमध्ये, जपानी भाषेमध्ये लिहिलेले काही चिन्ह होते, काही सिम्बॉल्स होते, काही लिहिलेलं होतं. जसं आपल्या याच्यामध्ये आकाशवाणी होते किंवा एखाद्याला प्राप्ती होते, सिद्धी प्राप्त होते, अशा पद्धतीचं त्यांना काय झालं, दीक्षा प्राप्त झाली आपल्या भाषेमध्ये. आणि मग त्यांना मग थोडे ते ग्लानीत गेले आणि जेव्हा ग्लानीतून ते बाहेर आले तेव्हा त्यांना कळलं की, आणि एकदम तेव्हा ते फ्रेश होते. त्यांना सगळी ऊर्जा, 21 दिवस अन्न पाण्याशिवाय होते, पण तेव्हा 21व्या दिवशी ते एकदम छान, फ्रेश, तजेलदार होते. त्यांना तेव्हा कळलं की आपल्याला काहीतरी इथे प्राप्त झालेलं आहे, काहीतरी आपण बघितलेलं आहे. त्याच नादामध्ये ते खाली पळत आले त्या टेकडीवरून आणि पळता पळता काय झालं, त्यांना लागली ठेच. ठेच लागून पडले, पायाला ठेच लागली. पाहायला लागल्यावरती, कोणाच्याही पाहायला लागल्यावरती आधी आपला काय जातो, कुठेही काय आपल्या अंगावर लागलं तर आधी आपला हात तिकडे जातो. तर त्यांचाही हात तिकडे गेला आणि त्यांना जाणवलं की अरे, की काहीतरी माझ्या हातातून वाहतंय, काहीतरी ऊर्जा आहे. त्यांचा तो जे पायाला, त्यांच्या बोटाला, त्यांच्या अंगठ्याला लागलं होतं, रक्त वाहत होतं, ते हळूवार तिथे काय झालं, त्याचं हिलिंग व्हायला सुरू झालं, ते उपचारित व्हायला सुरू झालं, रक्त थांबलं. त्यांना वाटलं की अरे हे काहीतरी वेगळं आहे, असं कसं केलं मी स्वतः. म्हणजे मला त्यांना कळलं की मला काय मिळालं आहे, जे मी शोधत होतो ते मला ह्या ब्रह्मांडाने काहीतरी कुठे ना कुठेतरी दिलेलं आहे. मग ते खाली आले. त्यांना लागलेली मग तेव्हा भूक, 21 दिवस उपाशी होते. तिथे एक होती खानावळ. त्या खानावळीमध्ये ते जेवायला गेले. जेवायला गेल्यावरती मग तिकडे जे खानावळीचे मालक होते त्यांनी सगळं त्यांचं जे खायला वगैरे होतं ते सगळं त्यांनी प्रोसिजर सुरू केली. तिकडे त्यांची एक नात होती. त्या खानावळीचा जो मालक होता त्याची एक नात होती. तिचं काय झालेलं, लहान होती ती. तर तिच्या गालाला सूज आली, म्हणजे तिचं दाढ दुखत होता त्यामुळे तिच्या गालाला सूज आली होती. मग त्यांना आतून असं इंट्युशन झालं, आतून त्यांना असं स्फुरण आलं की आपण हिला ही बघूया, हील होते का, आपण ट्राय करून बघूया, झालं तर चांगलीच गोष्ट आहे. मग त्यांनी त्यांची परमिशन घेतली, त्या मुलीच्या गालाला त्याने स्पर्श केला आणि हिलिंग द्यायचा प्रयत्न केला, बघू होतंय का. तर ती त्यांची पहिली केस होती, ती त्यांनी पहिली हँडल केलेली पेशंट. आणि तिचा सुद्धा तो जो सूज होती ती हळूहळू कमी झाली काही मिनिटांनी आणि तिला बरं वाटायला लागलं. तर तेव्हा त्यांना कळलं की यार, ही म्हणजे फक्त माझ्यावरच नाही तर आपण दुसऱ्यांवरती सुद्धा करू शकत आहोत म्हणून. अशा प्रकारे मग त्यांनी काय केलं, आपली प्रॅक्टिस हळूहळू हळूहळू सुरू केली. त्यांना माहिती होतं की आता माझ्याकडे तर सर्व आहे, पैसा आहे, सगळं आहे, पण मग ही ऊर्जा माझ्यासाठी मी किती वापरणार, आता मला दुसऱ्यांसाठी वापरण्याला सुरू केले पाहिजे. मग त्यांनी काय केलं, तिकडे जपानमध्ये एक बेगर्स सोसायटी होती, म्हणजे आपल्याकडे जी
गरीब लोकांची हे असतं. एक मिनिट हा. आपल्याकडे जशी स्लम एरिया असो त्या प्रकारच्या एरियामध्ये ते गेले. त्यांनी आपली फ्री सर्व्हिस तिकडे सुरू केली. पण त्यांना काही कालांतराने लक्षात आलं की मी ते शारीरिक उपचार देतो. त्यांचं एक ध्येय काय होतं, इकडच्या लोकांना मी चांगल्या प्रकारे ग्रूम करेल. मग शारीरिक लेवलवर असो, आर्थिक लेवलवर असो, मानसिक असो, मी त्यांना हिलिंग प्रोव्हाइड करेल आणि त्यांना मी अशा पद्धतीने सक्षम बनवेल की ते पुढे जाऊन सभ्य लोकांच्या आणि अजून वरच्या कॅटेगरीमध्ये जाऊन स्टेबल झाले पाहिजे. त्यांनी तसे प्रयत्न सुद्धा केले. 7 वर्ष त्यांनी तिकडे घालवली. पण त्यांच्या काही वर्षांनी हे लक्षात आलं की अरे मी ज्यांना उपचारित करत आहे, ज्यांना मी मदत करत आहे, तीच लोक पुन्हा माझ्याकडे कशी काय येत आहेत. परत परत त्याच रिपीटेड गोष्टी घेऊन पुन्हा पाठी येत आहेत, पुन्हा पाठी येत आहेत. म्हणजे नक्की का चाललंय तरी काय. ते पुन्हा जेव्हा ध्यानाला बसले तेव्हा त्यांना, तुम्ही आकाशवाणी बोलू शकता, आतलं इंट्युशन किंवा त्या परमेश्वराने दिलेले आन्सर्स त्यांना मिळाले. त्यांचा पहिला प्रश्न काय होता, त्यांना पहिला प्रश्न हा विचारला गेला की तुला इथे कोणी बोलवलं आहे का. उत्तर काय दिलं त्यांनी, काय होतं त्यांच्याकडे उत्तर, नाही मला इथे कोणी बोलवलं तर नाही, पण मी चालू इथे. तुझ्याकडून कोणी रेकी मागितली, स्वतःहून कोणी उपचार मागितला. ही सेड नाही, असं तर काही नव्हतं. आणि तू जे प्रोव्हाइड करत आहेस त्याच्या बदल्यात तू काही घेतलंस का, एनर्जी एक्सचेंज. या सगळ्याची उत्तरं होती नाही. तर आता इथे प्रश्न काय पडतो, रेकीचे नियम जे आपण बघितले त्याच्यामध्ये एक अट आहे, रेकी मागितल्याशिवाय द्यायची नाही आणि एनर्जी एक्सचेंज घ्यायचा, त्याच्या बदल्यात एनर्जी एक्सचेंज घ्यायचा आहे. गुरुदक्षिणा तरी देतोच ना आपण, काही नाही दिलं तरी. भटजी येऊन पूजा घालून गेले, त्यांना काही ना काहीतरी देणं गरजेचं असतं. एनर्जी एक्सचेंज. मग त्यांनी काय केलं, ओके फाईन, रेकी गिफ्ट असते. ओके चालेल, आपण बघू रेकी गिफ्ट असते. मग त्यांना कळलं की आता ह्याच्या पुढे मला रेकी मागितल्याशिवाय तर कोणाला द्यायची नाही. जबरदस्ती मी कोणाच्या आयुष्यामध्ये, कर्मामध्ये इंटरफेअर आपण करू शकतो का सर. दोन्हीकडून प्रश्न विचारणार, कर्मामध्ये इंटरफेअर करू शकतो का, आणि आपण जी हिलिंग देतो तो कर्मामध्ये इंटरफेरन्स आहे का. सगळ्या प्रश्नांची उत्तर द्या. लेट मी फर्स्ट कम्प्लीट दिस. ओके, तर त्यांनी काय चेंज केलं आपलं, की आता मी फ्री सर्व्हिस देणार नाही कोणालाही. मग त्यांनी तिथे आपलं क्लिनिक एस्टॅब्लिश केलं आणि त्याच्या थ्रू ते काय करत होते, हिलिंग प्रोव्हाइड करत होते. आणि मग जेव्हा ह्या पद्धतीने हिलिंग प्रोव्हाइड करायला घेतलं तर त्यांच्याकडे येणारे क्लायंट्स, आपण क्लायंट्स आजच्या भाषेमध्ये बोलू, ते हळूहळू ऑब्व्हियसली कमी होणार. कोणच यायला तयार नव्हतं, कारण की मोबदला द्यावा लागेल ना आता. मग खूप दिवसांनी एक व्यक्ती आला जो पोटाच्या आजाराने खूप बेजार होता, सगळं करून झालेलं होतं, तुम्ही आता काही करा पण मला याच्यातून काढा. ह्या अवस्थेमध्ये तो व्यक्ती आल्यावरती त्यांनी हील केलं आणि काही दिवसांनी त्याला बरं वाटायला लागलं. आणि मग हळूहळू मग त्यांचा प्रचार झाला आणि मग लोक एक 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 जुळत गेले. आणि मग त्याच्यानंतर काही वर्षांनी जेव्हा तिकडचा वर्ल्ड वॉर 2 चाललेला, हिरोशिमा नागासाकीचा जो हे सिनारिओ झाला होता, त्याच्यानंतर तिकडे जे एअर मार्शल चीफ होते, मी आता इथे शेअर करत आहे पीपीटी. पीपीटी दिसते सगळ्यांना. येस और नो, दिसते. सो हे आहे डॉक्टर मिका उसुई आणि त्यांचे जे फर्स्ट शिष्य होते ते म्हणजे कोण, एअर मार्शल चीफ सुइजिरो हयाशी. हे पहिले ग्रँड मास्टर ना, ही इज द सेकंड ग्रँड मास्टर. त्यांनी काय केलं, ते खूप हताश झाले जेव्हा वर्ल्ड वॉर 2 झाला, एवढा नरसंहार झाला, त्याच्यानंतर झाले ते हताश झाले. मग ते त्यांना कळलं की असं कोणतरी आहे जे आपल्याला ह्याच्यातून बाहेर काढू शकतं. ते डॉक्टर मिका उसूईंकडे आले आणि त्यांच्या सोबतच ते राहिले.
त्याच्यानंतर की मी तुमच्याकडे शरणागती येत आहे, तुम्ही मला याच्यातून काढा आणि मी तुमच्यासोबतच राहणार. तर त्यांनी ते शिकले, स्वतःला हिलिंग दिली आणि मग त्यांनी सुद्धा काय केलं, पूर्ण जपानभर ह्याचा प्रचार केला. आणि त्याच्यानंतर येतात ते म्हणजे मिस हवायो टकाटा. तर ह्या पण खूप महत्वाच्या आहेत. महत्वाच्या का आहेत? कारण की त्या लेडीज आहेत. येस, शी इज द फर्स्ट लेडी ग्रँड मास्टर. पण त्याच्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे आज आपण ही जी रिइन्व्हेंटेड ट्रेडिशनल रेकी जी शिकत आहोत ती जगभरामध्ये पोहोचवण्याचं कार्य यांनी केलं. म्हणजे आपल्यापर्यंत पुन्हा जी आली ती ह्यांच्यामुळे रिटर्न आलेली आहे. की जपान सोडून जगाच्या बाकीच्या ठिकाणी त्यांनी काय केले, शिष्य बनवले, ग्रँड मास्टर्स बनवले. तर ह्यांच्याकडून 12 शिष्य तयार झाले, 12 ग्रँड मास्टर तयार झाले आणि मग त्यांनी पूर्ण देशभरामध्ये याचा काय केलं, प्रचार आणि प्रसार केला. तर हे 3 त्यांची मुळं आहेत. इथपर्यंत कळले. दिस इज द बेसिक हिस्ट्री ऑफ रेकी. ऍक्च्युली ह्या राहायला होत्या अमेरिकेमध्ये. त्यांचा जन्म झालेला जपानमध्ये, पण वयाच्या 30व्या वर्षी त्यांना एक रेअर काइंड ऑफ कॅन्सर डिटेक्ट झाला. तेव्हा डॉक्टरांनी सगळं झाल्यावरती, सगळे ट्रीटमेंट झाल्यावरती डॉक्टरांनी तेव्हा त्या काळात सांगितलं की ऑपरेट करावं लागेल. पण त्यांना असं कुठून तरी आतून वाटलं की मला ऑपरेशन नाही करायचंय, मला ऑपरेट नाही करायचं, मला काहीतरी दुसरा मार्ग ह्याच्यातून पकडायचा आहे. त्यांना हे माहित होतं की माझ्या देशामध्ये, जपानमध्ये असं काहीतरी विद्या आहे, अशी काहीतरी एनर्जी आहे जी सगळ्यांना तिथे उपचारित करत आहे. लेट मी गो देअर. सो शी वेंट, ट्रॅव्हल बॅक टू जपान. आणि तिकडे त्यांनी ह्यांच्या अंडर काय केलं, रेकीचं हिलिंग स्वतःवरती घ्यायला सुरू केलं. स्वतः ट्रीटमेंट घेतली अगदी 6 महिने. आणि 6 महिन्यामध्ये पुन्हा त्या जेव्हा हील झाल्या, पूर्ण कम्प्लिटली उपचारित झाल्या, तेव्हा त्या कळलं त्यांना की अरे मी पण ह्याला शिकणं गरजेचं आहे. तेव्हा ह्या शिकल्या. शी इज द ह्यांची शिष्य, सुजिरो हयाशींचे शिष्य टकाटा. आणि त्याच्यामधून बाकीचे शिष्य तयार झाले. आणि मग त्याच्यानंतर अमेरिकेमध्ये मग रेकीचं जे मेन सेंटर आहे ते तिथे एस्टॅब्लिश्ड झालेलं आहे. इथपर्यंत कळलं? ओके. आपल्या बाकीच्या ग्रंथांमध्ये सुद्धा रेकीचा चांगल्या प्रकारे उल्लेख केलेला आहे की माझ्या हस्तांमध्ये या भगवंताने सगळे दिलेलं आहे, मला यूज करायचं आहे. ओके. इथपर्यंत कळलंय सगळ्यांना? काही याच्यामध्ये डाऊट्स आहेत? ओके. तर आता मला तुम्ही प्रश्न विचारा. त्याच्यामध्ये मी आधी हे सांगते की रेकी ही जी आहे ती मानवाला दिलेली अनमोल देणगी आहे. रेकी काय करते, एक सरळ उपचार पद्धती आहे. केवळ 1-2 दिवसाच्या शिक्षणामध्ये सुद्धा रेकी आपण शिकू शकतो. 1-2 दिवसाच्या ट्रेनिंग मध्ये सुद्धा आपण रेकी शिकू शकतो. मॅडम 7 दिवसाचा का देताय? तुम्ही फ्री मध्ये का देताय? कॉन्ट्राडिक्शन्स आहेत या सगळ्या. बरोबर, उत्तर देते मी त्याची. तर हॅलो. बोला. हा मॅडम, माझा एक क्वेश्चन आहे. बोला ना. जेव्हा आपण म्हणजे नाही का, म्हणजे मी बरेच दिवस झाले नामस्मरण करते, एकदम शांत बसते, पण नाही का असं डोक्यात खूप म्हणजे असं खूप वेगवेगळे विचार येतात. असं शांत म्हणजे माझं कसं म्हणजे मला असं वाटतं की एकदम शांत स्थिर बसून एकदम म्हणजे नाही का एकदम शांततेत बसून थोडंसं हळूहळू नामस्मरण केलं ना, थोडस आपल्या डोक्यातले विचार जातील. पण ते विचार आहे ना खूप येत जातात, म्हणजे ते थांबतच नाहीत. कुठलं काही आठवतं त्या क्षणाला. म्हणजे त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? त्यासाठी मी सांगितलं, पहिलं जे पाऊल उचलायचंय, जे नको असलेल्या गोष्टी फेकून द्यायच्या आहेत, सुरू करा. 21 नाही, मी दिवस सुरू करा. बरंच ट्राय करते, पण म्हणजे असं नाही का, म्हणजे आणखीन आठवतं असं, म्हणजे नाही का रोज एक टॉपिक आठवतं. मग आठवू देत. रोज मग एक काय टॉपिक आठवायचा, काढायचा, पुन्हा दुसरा आठवेल, काढून फेकून द्यायचा. वेळ लागेल पण त्या गोष्टी होते. म्हणून लिस्ट बनवा आणि बघा ती लिस्ट किती किती कमी होते. एक दिवस ती लिस्ट कमी होत जाणार. पण आधी सुरू करा. प्रॉब्लेम्स प्रत्येकाच्या जीवनात आहेत, पण सुरू करा. ज्यांनी सुरू केलं त्यांना 3ऱ्या दिवसापासून रिझल्ट आलेले आहेत. आपण लेवल 2 आणि लेवल 3 मध्ये, आता लेवल 1 मध्येच आपण सुरू करणार आहोत स्वतःची सेल्फ हिलिंग करायला. लेवल 2 मध्ये ऍक्च्युअल मध्ये आपण सिम्बॉल्स टाकून हिलिंग करणार आहोत. त्यामुळे कट करा असे सांगितलं काल.
कट करा असं सांगितलंच आहे. मग तेच सांगितलं, जे मी ते सांगितलंय ना कालपर्यंत, ते सगळ्या फॉलो करायला सुरू करा. काल मी तुम्हाला काय सांगितलेलं? कालच्या दिवसामध्ये ज्या ज्या गोष्टी होतील कट आणि डिलीट करा. थँक यू फॉर रिमाइंडिंग मी. हा, येस कोणी काल केलं? ते सांगितलं ना, डिलीट कर. मी हो, कट करा, डिलीट फळस कर. करा. मग ते तुम्ही नाभीवर हात काय ठेवून करा, असं फक्त डिलीट डिलीट नाभीवर करायचं. हात करा. ठेवून हा, कोणी कट केलं करा सांगा मला. मी कट करा केलं डिलीट करा कट करा डिलीट सर करा. तुम्ही केलं? काय वाटलं, हो फरक हो मी पडला केलं. तुम्हाला? मॅडम एक दोन गोष्टी आहेत तरी स्टील ते हे होत आहेत, पण त्याला थोडा वेळ लागेल असं वाटतोय. त्या आता हे म्हणजे कशा असतात माहितीये का, खूप डीप वाल्या खूप असतात ना, ते दिवसापासून एका दिवसा साचलेलं आहे. कटिंग मध्ये जाणार नाही. बरोबर? बरोबर बरोबर. ज्या अचानक ह्या मॅम ज्या बोलल्यात ना, एक येतं इथून, एक आला दुसरून एक, कट करत हा. राहा. जे नवीन नवीन विचार येतील त्यांना तिथल्या तिथेच आपण कट करायचे. ट्राय डुईंग इट. चालू तरी करा. तुम्हाला माझं रिझल्ट एक येणार. अजून कोणी केलं? मी ना मी प्रिया भुवल. मी ज्या दिवशी आपलं सुरू झालेलं त्या दिवशी मी नामस्मरणला बसलेली. तर मी डोळे जेव्हा बंद केले तेव्हा मला असं खूप म्हणजे खूप असं निळं निळं पाणी दिसलं, जसं समुद्रात असं, आणि एक विष असं सापाचा कसं एकदम गोल 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 असं ते दिसलेलं, आणि विष्णूचे जे मला रूप दिसलेलं पूर्ण त्यांचं एकदम म्हणजे एकदम असं वाटतं की एकदम खरं आहे ते, एकदम खरं मला असं वाटलेलं. म्हणजे एवढं छान वाटलेलं ना, म्हणजे बापरे एवढं, आणि मला 2 मिनिटात एकदम वेगळंच वाटलेलं, खूप वेगळं वाटलेलं. मला मला खूप म्हणजे ते अजूनपर्यंत मला ते सगळं आठवते. अजून जरी माझे डोळे उघडे असले तरी ते मला ते पाणी, ते विष्णू रूप, त्यांची बस त्यांच्या पायाखाली जी बसली त्यांची सेवा करणारे मिसेस त्यांची, ते मला असं वाटलं पण नव्हतं की मला असं काही दिसेल. ते खूप छान वाटलं, पण मस्त वाटलं. आपली ऊर्जा ते असं ऍक्टिव्हेट का, व्हायला पण सुरू ते होते. असं का दिसलं, ते असं माझा हा प्रश्न, ते असं का दिसलं म्हणजे. आपली ऊर्जा जी आहे ना, ती हळूहळू हम्म. ऍक्टिव्हेट व्हायला, जसं जसं आपण शुद्ध होणार नाही या सगळ्यातून, शुद्ध होऊन कुठे जाणार, आपली लेवल वाढते. हो. रंग, प्रत्येक रंगाचा अर्थ वेगवेगळा आहे. थर्ड अच्छा आयचा अच्छा. रंग काय आहे? कोणता रंग आहे तो थर्ड आय ऍक्टिव्हेट झाला, किंवा प्रत्येक चक्राचा आपण विचार करू तर चक्र सिस्टीम वरती मी डिटेलमध्ये सांगेल. प्रत्येक चक्राचा रंग दिसतो, वेगवेगळा रंग असतो. एंजल्स येतात, त्या एंजल्सचे पण पर्टिक्युलर रंग आहेत. तर त्याच्यामध्ये समजा तुम्ही ब्लू कलरचा उच्चार केला, थर्ड आय मध्ये डार्क ब्लू कलर दिसणार तुम्हाला, पर्पल कलर अच्छा. दिसणार, इफ इट इज ऍक्टिव्हेटेड. हा, पण असं गरज नाही की ते ऍक्टिव्हेटच व्हायला पाहिजे. कुठे ना हम्म. कुठे काही ना काहीतरी संकेत तुम्हाला नक्कीच दिसेल. आणि कुंडलिनी काय आहे, वेड्या हम्म. घालून बसलेली काय आहे, शक्ती आहे ना, ती कोणत्या फॉर्म मध्ये तुम्हाला दिसेल तर तुमच्यावरती आहे. आणि तुम्ही बोलत ना जसं हे ब्ल्यू कलरचं पण दिसतं, त्याच्यामुळे असं रेड पण दिसतं का? असू शकतं, प्रत्येकावरती आहे कोणाला कोणता रंग. असं गरज नाही की प्रत्येकाला रंगच दिसतील. हा. नाही नाही, असं मी विचारते. सांगते, नाही मी बाकीच्यांना सांगते. आता त्यांना ब्ल्यू कलर दिसला, मला कलर नाही दिसला. सगळ्यांचं वेगवेगळं. प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे. मी त्या दिवशी पण बोलली, प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा आहे. आणि ह्याच्या खूप, आता जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करायला घ्याल ना, तेव्हा प्रश्न उत्पन्न होते. आता ही प्रश्न काहीच नाही, आता फक्त आपण थिअरी ऐकतोय. जेव्हा ऍक्च्युअल, आता या प्रॅक्टिकल वरून मी सांगते, जो प्रश्न विचारला जातो, आपण काय शिकलो त्याचं कॉन्ट्राडिक्शन मी करते. मी 7 दिवस रेकी शिकवते, 1 दिवसापेक्षा 2 दिवसापेक्षा, बरोबर. वरतून मी फ्री मध्ये शिकवते, बरोबर. चुकीचं करते मी. आता तुम्ही जी स्टोरी सांगितल्याबद्दल तर सुद्धा वाटतं की थोडं म्हणजे त्यांनी सांगितले ना काहीतरी त्यांना दक्षिणा द्यावी लागतं, असं असतं, बरोबर की नाही? तुम्ही जे करता चांगल्यासाठी करता, असं नाही की काही चुकीसाठी करता. मला तर असं योग्यच वाटतं. ओके ओके, ठीक आहे. ह्याच्यामध्ये 2 महत्वाची कारणं आहेत. ओके, पहिलं जे आहे ते रेकी 1 दिवस शिकायचे, 2 दिवस शिकायचे की 7 दिवस शिकायचे. रेकीचा पोर्शन एवढा भला मोठा आहे. रेकी लेवल 1चा तर एवढा आहे. बरं, प्लासिबो इफेक्ट म्हणजे रेकी का? नो, नेव्हर. काल आपण रेकी काय आहे ते बघितलं. रेकी जी आहे ती तुम्ही एखाद्या माणसाला, प्लासिबो इफेक्ट केव्हा आहे ना, जेव्हा त्या माणसाला मी सांगते हे गोळ्या घ्या तू बरा होशील, त्या गोळ्यांच्या ऐवजी मी समजा त्याला चॉकलेट देते आणि त्याला वाटतं त्या गोळ्या तो खातोय आणि त्याला बरं वाटतं, याला प्लासिबो इफेक्ट बोलतात. अच्छा पण अच्छा. रेकीमध्ये भले त्या माणसाला माहित नाही तरी पण आपण त्याला हील करतोय, मग तो प्लासिबो इफेक्ट कसा? एखाद्याचं व्यसन सोडवायचं, त्याला सांगून सोडवायला चालेल? तो हा नाही बोले नाही हा सोडव सोडव. नाही. मग ते रेकीच्या साह्याने आपण जर करत असू, तो प्लासिबो इफेक्ट आहे, त्याला तर माहिती पण नाहीये.
हाच प्रश्न मी तुम्हाला विचारणार होती. पण तुम्हीच तो अगोदरच बोलून झालात. प्रश्न विचारा, तो उत्तर समोर आणून ठेवतो आपल्या. म्हणजे जरी व्यक्ती आपल्यापासून लांब असली बरोबर तरी आपण त्यांचा फोटो घेऊन किंवा असं करू शकतो. ओके लेवल ना? 2 ला, लेवल 2 ला. तेच म्हणजे करू शकतो ना, असं असतं ना. हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण लास्टच्या दिवशी देणार आहोत. आज देत बसली तर बाब पूर्ण आपल्याला होणारच नाही. ओके. प्रश्न मी पहिल्या दिवशी बोलले, लिहून ठेवा. काही प्रश्न प्लासिबो हा असो व्हॉटेव्हर लिहून ठेवा. सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण देणार आहोत. आता रेकी 7 दिवस आपण शिकवतो. का शिकवतो? पोर्शन एवढा आहे. समजा मी हा 7 दिवसाचा 7 तासाचा कोर्स मी ह्या 2 दिवसामध्ये कंप्लीट केला. रोज 4-4 तास, 3-3 तास बसण्याची कॅपॅसिटी आहे कोणाची? आणि एवढं सगळं मी एका दिवसात शिकवलं. आपली कॅपॅसिटी आहे तेवढं ग्रहण करण्याची? किंवा नाही तेवढ्या डिव्होशनने आपण 4 तास बसू शकतो एका ठिकाणी ऐकायला? त्याचा इफेक्ट येणार आहे तुमच्यावरती? नाही नाही येणार आहे. आणि जर मी ऑफलाईन घेतलं 4 तास तुम्ही एखाद्या ठिकाणी, आजकाल तेवढा कोणाला वेळ नाहीये 4-4 तास एकेका माणसाला घेऊन बसायला. हो. आणि एका दिवसात जर ऑफलाईनचे सेशन एका दिवसात कंप्लीट करावं लागतात, मग ते 7 तास 8 तास करावे लागतील. त्याच्यासाठी पेमेंट करावं लागेल. तिथे तुम्हाला व्हिडिओ मिळणार नाहीत. व्हिडिओग्राफरला हायर करावं लागणार. त्याचे चार्जेस वेगळे, हॉलचे चार्जेस वेगळे. मला जर एवढ्या लोकांपर्यंत पोहोचायचं आहे तर मला हॉल घ्यावा लागणार. कोणालाही मी सांगते. मग ते चार्जेस बरोबर. आपण पे करू शकतो. विच इज बेटर, दिस ऑर दॅट? 7 दिवस एक एक टॉपिक हळूहळू शिका. 3 दिवस घालू तरी आपण त्याच्यामध्ये अजून पाऊल ठेवलं नाहीये. मग एका हो. दिवशी 7 तास शिकवलं तर आपल्याला कसं करणार? गांगरणार, हे करू ते करू, काय शिकवलं होतं. आणि जर व्हिडिओ रेकॉर्डिंग मिळालं नाही, आता तुम्हाला प्रश्न का पडतात? जेव्हा करायला लागू तेव्हा प्रश्न आले, प्रॅक्टिस करू तेव्हा प्रश्न आले, प्रॅक्टिकल आले केलं तर प्रश्न उत्पन्न होणार. मी 7 तास शिकवलं एका दिवसामध्ये आणि मी गेली. जेव्हा तुम्ही करायला जाल घरी 2-3 दिवसांचे प्रश्न उत्पन्न आले तर मला कुठे शोधणार? डाऊट कोणाला विचारणार? ऑफलाईन बरोबर. सेशन मी घेतलं. ऑफलाईन सेशन माझ्या सेंटरमध्ये समजा मी घेतलं आणि नंतर तुम्हाला 7 तासांनी किंवा 2 दिवसांनी मी टाटा बाय बाय केला. तुम्हाला नंतर प्रश्न घरी गेला उत्पन्न झाले, मला परत तेवढं ट्रॅव्हल बॅक करून येणार तुम्ही विचारायला? त्यापेक्षा ऑनलाईन मध्ये हळूहळू खाऊया आपण. सगळं एवढं जेवण्यापेक्षा एक एक जेवूया. रोज थोडं हो. थोडं जेवूया आणि डायजेस्ट करूया. त्याचा फायदा करून घेऊया. हा फरक आहे. आता प्रश्न पडतो, फ्री का देताय मग? पहिल्या दिवशी नियम सांगितलेला, बी पेरते मी, मल्टिप्लिकेशन करून तो देतोय. त्याच्यानंतर परमिशन, मी फक्त पुढे प्रस्तावना ठेवली, तुम्ही एक्सेप्ट करायचं की नाही तुमचा प्रश्न. तुम्ही परमिशन दिली म्हणून समोर आहात. मी जबरदस्ती बसवलं, या बसा काही करा सगळ्यांनी बसायचं. नाही परमिशन घेतली नाही. एनर्जी एक्सचेंज, मी काहीतरी समाजाला देणं लागतं, प्रत्येक माणूस, ते मी करते. माझं कर्तव्य झालं. ह्याच्या पुढे जे लोक लेवल 2 ला जॉईन होतील त्याच्यासाठी मी एनर्जी एक्सचेंज घेणारच आहे. आपण ऍडमिशन घेऊन एखादी गोष्ट करतोय, त्याच्यामध्ये मी घोषित केलं आहे ब्रह्मांडाला की लेवल 2 आणि लेवल 3 हे दोन्ही एकत्र, जे कोणी तुमच्यापैकी ऍडमिशन घेतील त्याच्यातून जी काही मला फीस मिळेल ती माझी लेवल 1 ची फी. एनर्जी एक्सचेंज मी किती घ्यायचा, आता घ्यायचा, नंतर घ्यायचा, ते मी ठरवलंय. पण त्याच्या आधी मी माझं बी पेरणी करते, माझं कर्तव्य मी पार पाडते, तुमची परमिशन घेऊन तुम्हाला शिकवते. त्याच्यात काय डाऊट आहे आता? नाही एनर्जी एक्सचेंज, समजा आता तुम्ही बोला आता आम्ही तर सगळेजण तर येणार नाही सेकंड लेवलला, मग बाकीच्यांचं काय? कुठे ना कुठे त्यांच्या हृदयाला मी स्पर्श करते, कुठे ना कुठे त्यांचं जीवन बदलण्यासाठी मी मदत करते, कुठे ना कुठे मी मेहनत घेते, कुठे ना कुठे माझी एनर्जी मी इथे लावते. थोडी तरी ब्लेसिंग देतील ना, थोडं तरी माझा उच्चार करतील ना. ती माझी ब्लेसिंग जी आहे ती पण एनर्जी एक्सचेंज आहे. बरोबर? एनर्जी एक्सचेंज आजच्या युगामध्ये आपण पैशांच्या हिशोबात धरतोच, मान्य आहे मला, पण ते सुद्धा आपण करणार आहोत लेवल 2 आणि लेवल 3 साठी. आता प्रश्न पडणार,
तर हे सगळे प्रश्न 7व्या दिवशी मी सांगेलच की कसे आपण एनर्जी एक्सचेंज घ्यायचा healing साठी वगैरे, आणि इन डेप्थ आपण नंतर शिकणारच आहोत. तर हे बेसिक क्वेश्चन्स आता क्लिअर झाले आहेत. त्याच्यामध्ये काय डाऊट आहे? माझा प्रश्न होता, हा. आपण रेखी मागितल्याशिवाय द्यायची नाही असं तुम्ही म्हणताय, मग डिस्टन्स हिलिंग कसं काम करतं? कारण की कसं असतं, त्यांचे जे रिलेटिव्ह असतात ते आपल्याकडे मागायला येतात ना ऍज अ क्लायंट म्हणून. त्यांची परमिशन आपण घेतो. त्यांचा उद्देश वाईट नसतो, चांगला असतो. त्याच्याबद्दल आपण एनर्जी एक्सचेंज घेतो ऍज अ क्लायंट. कधी कधी आता हे सांगून टाकतो, कधी कधी इमर्जन्सी केसेस असतात तेव्हा आपण परमिशन घ्यायची नाही. तेव्हा काहीतरी चांगलं करण्याच्या उद्देशाने, कोणाचं तरी भलं करण्याच्या उद्देशाने, या ब्रह्मांडासाठी काहीतरी काम तेव्हा करू शकतो आपण. नॅचरल कलॅमिटी झाल्या, काही डोळ्यासमोर ऍक्सिडेंट होते, बघत बसणार? तुमच्या हातात देवाने दिलं आहे ना, तुम्हाला तिथे उभं केलंय देवाने त्यासाठी. त्या क्षणी तुम्ही कसे काय तिथे समोर होतात? तेव्हा कर्तव्य करा, तेव्हा वाट बघू नका एनर्जी एक्सचेंज होतो ते. पण उगाचच कोणाच्या आयुष्यामध्ये जबरदस्ती मी करते तुला बरं, मी येते, असं करायला जायचं नाही. म्हणून मी काल काय म्हटलेलं, परमिशन येते. आपलंच आतून मन तुम्हाला सांगेल, आत्मा तुम्हाला सांगेल कर. आणि याच्यासाठी काय आहे? साधना आहे. वरच्या साधना म्हणजे काय? प्रॅक्टिसेस आहेत ज्या आपण लेवल 2 पासून शिकतो. मग तेव्हा हे तुमचे जे जे डाऊट्स आहेत ना, आपण जेव्हा स्वतः करतो ना, तेव्हा आपल्याला कळतं की हे मला कळतंय आता, ओके मला हे आन्सर मिळाले आता. मॅडम एक प्रश्न होता. हा. रेकीला काही वास किंवा गरम असती, थंड असती, असं काही असतं का? एनर्जी आहे, ठीक आहे. एनर्जी कधी याचं उत्तर आपलं शक्तिपात असं जेव्हा मी ऍक्टिव्हेशन करेल ना, तेव्हा तुम्हीच द्यायचं. मी कसं ओके? देणार आता? चालेल? ओके, डन? तुम्ही देणार उत्तर. डन डन. Yeah. म्हणजे मला हे देणार. कळत नाही की रेकी गरम असते किंवा थंड असते किंवा म्हणजे त्याला काय चव असते का, म्हणजे किंवा म्हणजे मला काहीतरी वेगळे प्रश्न पडतात, सॉरी. नाही, पण बरोबर असं होऊ प्रश्न आहे शकतं ते. का? असं काय हे आहे का प्रश्न की बरोबर आहे. तुम्ही जसं म्हणले उत्तर की पाण्याची चव बदलणार, अरे पाण्याची चव बदलली म्हणजे काहीतरी त्याला चव असणार, म्हणजे काहीतरी त्यातून फॉर्म होते, म्हणजे काहीतरी असेल ना त्याच्यात. हे का आहेच ना, कसं? आहे. आणि ह्याचा अनुभव तुम्हाला येणार आणि तुम्ही उत्तर मला देणार. आणि अजून डन? एक मला प्रश्न विचारायचा, म्हणजे मी हा, बोला. बरेच आता जस्ट व्हिडिओ बघतोय, ठीक आहे. तर नका तुमचा बघू, सगळा तेच चेहरा बोलते. जास्त ग्लोईंग, नाही नाही, हा, जसा तुमचा चेहरा जास्त ग्लोईंग आहे, तसं आमचे चेहरे कोणाचेच ग्लो कोण हे करत. पुढचं काय कळलंच नाही मला. मी रिपीट म्हणलं, करायला ऐकू येतं. सॉरी, प्रत्येक जणाचा मी आता जस्ट हे बघितले, व्हिडिओज बघितले, तर प्रत्येकाचा चेहरा असा डाऊन आहे. तुमचा चेहरा मात्र ग्लोईंग आणि चार्मिंग आहे, ठीक आहे. तर मग तुम्ही कोणती साधना करताय? कोणी म्हणे मी नामस्मरण करतो, कोणी म्हणे मी काय करतो. तुम्ही कोणती साधना करता किंवा कोणत्या फ्रिक्वेन्सीला मॅच करता, म्हणून म्हटलं एकदा ते विचारावं. लेवल 3 मी सांगेल. तुम्हाला मी सांगू का? प्लीज प्लीज, म्हणजे विचारतच सांगा ना प्लीज. म्हणजे जेव्हा आपण बोलतो ना की आपल्या 5ही या जे गोष्टी पाहिजेत त्यातले सगळे आपण दूर करतो आणि अचीव करतो, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यात, सगळे अडथळे आले जे आपण काढण्याचा ह्यासाठी आपण रेकीचा वापर करू शकतो. पण काही काही गोष्टी, जसं मी काल बोलली की ऍक्सिडेंट झाला असेल, कोणता पार्ट गेला असेल, तर रिजनरेट नाही करू शकत, जन्म मरणाच्या चक्रामध्ये येऊ शकत नाही, एवढंच लिमिटेशन आहे, बाकी काही नाही. बाकी जेवढं तुम्ही कराल, देव काय करतो, तू जेवढं करशील तेवढं तुला, मग करा. ओके. आपल्या ग्रुपमध्ये 350 लोक होती, तर वेळ जाईल. नेक्स्ट आपण काय शिकलो, हे सगळं झालेलं आहे. तर प्रश्न आता सॉल्व्ह झालेले आहेत. तर आता आपण काय घ्यायचंय? थँक्यू व्हेरी मच डिअर. फक्त 1 मिनिट, 1 सेकंड द्या मला.
आता आपल्याकडे फक्त किती वेळ उरलाय? 5 किती झाले? 22 ते हा. मेडिटेशन घ्यायचं की नाही? थांबू घ्यायचं शकाल? घ्यायचं. हो कारण हो की घ्यायचंय. उशीर होईल. चालेल? थांबायला हो तयार हो आहे? हो हो. हो. घेऊया. ठीक आहे, चालेल. एक प्रश्न आला इथे, 1 मिनिट. श्रीरंग, 25 वर्ष झाले पूर्वी देवी. हा, मग तुम्ही आता सर प्रॅक्टिस केलेली का? स्वतःला अनम्यूट करा जरा, श्रीरंग. आणि व्हिडिओ ऑन करा. कुठे आहात? हँड रेस तरी करा. दिसत नाहीये. तुम्ही वेगळ्या नावाने जॉईन झाला आहात. बस, ठीक आहे. क्वेश्चन काय होता? ठीक आहे, चालेल. नो प्रॉब्लेम. तुम्ही आता प्रॅक्टिस करताय का लेवल 1 ची? मेसेज करून तरी सांगा खालून. आन्सर कसं करणार मी? जर 25 वर्षापूर्वी लेवल 1 केली आहे आणि तुम्ही आतापर्यंत त्याची प्रॅक्टिस केलेली नाहीये किंवा सध्या काही वर्षांपासून त्याची प्रॅक्टिस होत नाहीये, तर तुम्ही लेवल 1 चा शक्तिपात पुन्हा घेऊ शकता. लेवल 1 आता शक्तिपात कोणताही का असेना, समजा हे तुमच्यापैकी ऑलरेडी ज्यांनी रिसेंटली शक्तिपात घेतलेला आहे किंवा काही वर्षांपूर्वी शक्तिपात घेतला आहे, पुढचे लेवल केले नाहीयेत, पण तुमची प्रॅक्टिस चालू आहे, तर शक्तिपात घेण्याची गरज नाही. शक्तिपात एकदाच घ्यायचा असतो, सारखा सारखा शक्तिपात घ्यायचा नाही. ओके, मेक दिस क्लिअर. फर्स्ट ऑफ ऑल, शक्तिपात एकदाच घ्यायचा, सारखा सारखा घ्यायचा नाही. आपण बघू, मी मेसेज करेल. जमलं तर आपण ह्या बॅचचा उद्या सकाळी शक्तिपात घेऊ. आज सगळ्यांनी ग्रुप चेक करत राहा. समजा मला उद्या वेळ असेल सकाळी, तर आपण उद्या घेऊ, नाहीतर परवा घेऊ. सकाळी किती वाजता घ्यायचा समजा घेतला तर एक टाइम मला तुम्ही सगळ्यांनी सांगा. 5:30च्या नंतर 7 वाजता. वाजता. 7 वाजता. 7 थोडं लवकर घ्या. चालेल. लवकर उठायचं आता आपल्याला. 5:30. 5:30? उठत नाही. 5:30, नाही मॅडम, 7, उठत नाही एवढं 6ला लवकर. घेऊया आपण मध्येच. हा, 6 सकाळी 6ला. 6ला घेऊया. छान वाटेल, मस्त वाटेल. ऍक्च्युली शक्तिपात लवकर घ्यायचा, 4:30ला उठवते की नाही तसं हा, घ्यायचं. 5:30 खरं बरोबर होतं. 5:30. ट्रॅव्हलिंग 6ला मध्ये घेऊया. असणार 2 दिवस. ते आता इलेक्शन आहे मॅडम. इलेक्शन आहे ना, तर गावी चाललोय 6 बरोबर आहे. इलेक्शन साठी. मग आपण कितीला घेऊया? सगळ्यांना 6 चालेल? 6. 6. किती वेळ असेल हे शक्तिपात? शक्तिपात 15 मिनिटं. 15 मिनिटाचा प्रश्न आहे. 15 ते 20 मिनिटं. एव्हरीवन इज ओके? थम्स अप करा मला सगळ्यांनी. मॅडम, परवा घेतला तर नाही चालणार का? ओके ओके. 6:30 आय गेस ओके आहे. नाहीतर माझ्या ऍक्च्युअल मध्ये बाकीच्या सेशन्सला मी 4:30 किंवा 5:30 घेते. 6 वाजता आपण घेऊया. 6 इज आय गेस फाईन. उद्या का? उद्या ना? उद्या की परवा ते मी कन्फर्मेशन ग्रुपवर पाठवेल. सगळ्यांनी लक्ष ठेवायचंय. शक्तिपात तुम्ही मला दिसला पाहिजेत. हा, असं नाही की तुम्ही बंद करून बसणार, तुमच्यापर्यंत मी देऊ शकत नाही तो शक्तिपात. शक्तिपात देण्यासाठी तुमच्यातला प्रत्येक व्यक्ती जोही शक्तिपाताला येणार, माझ्या समोर तुमच्या खाली इथपर्यंत रूट चक्रापर्यंत मला तुम्ही दिसायला हवात. कोण शेअर करतंय? असं शेअर करू नका मध्ये स्क्रीन. रूट चक्रापर्यंत तुम्ही सगळे मला दिसायला हवं शक्तिपाताच्या वेळेस. काय काय प्रिपरेशन असेल मी सगळं ग्रुपमध्ये एक एक गोष्ट सांगितलेली असेल. प्लीज फॉलो दॅट. आणि सगळ्यांनी व्हिडिओज ऑन करूनच बसायचे. नंतर मला अनुभव आला नाही, मला काही वाटत नाही असं बोलायचं नाही. प्रत्येक एक व्यक्ती जोही शक्तिपात घेईल माझ्या समोर मला दिसणं गरजेचं आहे. शक्तिपाताची रेकॉर्डिंग आपण देत नाही, करायचीच नसते ती. त्यामुळे आम्ही रेकॉर्डिंग करतच नाही शक्तिपाताची. तुम्हाला मी दिसणारच नाही, काय बघणार? माझा व्हिडिओ ऑफ असणार आहे. ओके, त्यामुळे शक्तिपाताची रेकॉर्डिंग केली जात नाही, ती दिली जात नाही. आणि तुम्हाला लाईव्ह असणं गरजेचं आहे. व्हिडिओ रेकॉर्डिंग मधून, व्हिडिओ मधून मला शक्तिपात मिळेल असं नाही.
रूट चक्रापर्यंत, राऊंड चक्राच्या वरती थोडी जागा ठेवायची आणि रूट चक्रापर्यंत मला तुम्ही दिसलेले असायला पाहिजे. प्रिपरेशन काय करायचं सगळं मी सांगेन. ओके, कारण की आपल्याला 2 बॅचेसचं घ्यायचंय, त्यामुळे मी उद्या मोस्टली घेईल, नाही तर परवा बघा. एक बॅचचा आता, नंतर दुसऱ्या बॅचचं, कारण की एवढ्या लोकांना एकत्र मी नाही देणार. द्यायला देऊ शकतो, पण आपण घेऊया 2 बॅचेस मध्ये, म्हणजे मला कळेल किती लोक आहेत. आणि रिपीट शक्तिपात घ्यायचा नाही. ह्या बॅचचा घेतला, परत दुसऱ्या बॅचला उपस्थित राहिलो, नका करू तसं. आणि ज्यांचा शक्तिपात झाला नाहीये त्यांनीच या. ऑलरेडी शक्तिपात घेतला आहे, प्रॅक्टिस करत आहात, पुन्हा अजून माझी एनर्जी, असं काही नसतं. एकदाच घ्यायचा असतो तो. जन्माला एकदा चालू ना की सारखं सारखं येतोय, एकाच ह्याच्यात नाही ना, त्याच पद्धतीने. ओके, आता आपण मेडिटेशन स्टार्ट करूया. सेकंड, पटकन जाऊन पाणी पिऊन या. उठा 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 उठा. डॉक्टर सगळ्यांनी आता म्यूट. झालं पिलं पाणी? ओके, आता आपण सुरू करत आहोत पास्ट लाईफ मेडिटेशन. जे कशासाठी गरजेचं आहे, आपल्या जरा विचारांचा जो कचरा साचलेला आहे. विचार केव्हा येतात? जेव्हा एखाद्याने मला दुखवलेलं असेल, मी कोणाला तरी दुखवलेलं असेल, कोणीतरी माझा विश्वासघात केला असेल, कोणीतरी मला वाईट बोललं असेल, कोणीतरी माझ्या पाठून बोललं असेल, माझ्या आयुष्यात काहीतरी घटना घडलेल्या असतील, तेव्हा आपल्याला वाईट वाटतं, तेव्हा आपल्याला भीती वाटते, तेव्हा आपण उदास होतो. अशा वेगवेगळ्या घटना असतात, बरोबर? तर त्या घटना आपल्याला मागे सोडणं गरजेचं असतं. काही लोकांना आपल्याला माफ करून देणं गरजेचं असतं. काही लोकांची माफी मागणं राहिलेलं असतं. या सगळ्या गोष्टी आपण पास्ट लाईफ मेडिटेशन मधून करणार. ओके, हे कळलं का करतोय आपण? आता मी तुम्हाला दिसणार नाही. शांतपणे आता डोळे बंद करायचे आणि मांडीवरती आपला हात ठेवायचा, असा असा नाही, असा रिसिडिंग पोझिशन. चल, डोळे बंद. आता मी तुम्हाला दिसणार नाहीये. सगळ्यांनी थोडंसं ताठ बसायचं. पाठीचा कणा सरळ रेषेमध्ये, एकदम ताठ टाईट नाही ठेवायचं, बट बी रिलॅक्स्ड. थोडंसं आपण सरळ रेषेमध्ये ठेवायचं, कारण 7ही चक्रे आपण पाठीच्या कण्यामध्ये असतात. सो पाठीचा कणा थोडासा आपल्याला अलाइन ठेवायचा आहे. स्वतःला त्रास होईल अशा पोझिशन मध्ये बसू नका. ज्यांना बसणं शक्य नाहीये त्यांनी झोपून केलं तरी चालेल. चहा पिऊ नका. ओके. ठीक आहे, चांगले, रिलॅक्स, नो प्रॉब्लेम. आपल्याला आता फक्त 3 वेळा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. टेक अ डीप ब्रेथ. टेक अ डीप ब्रेथ. येणारा प्रत्येक श्वास माझं मन, मस्तिष्क, 7ही चक्र आणि ऑरामध्ये सुख, समाधान, दीर्घायुष्य, आनंद घेऊन येत आहे. आणि माझा जाणारा प्रत्येक श्वास माझ्या शरीरातील सर्व प्रकारची निगेटिव्हिटी या ब्रह्मांडात सोडून देत आहे.
येणारा प्रत्येक श्वास माझ्यासाठी परमसुख, समाधान, आरोग्य, दीर्घायुष्य आणि ऐश्वर्य घेऊन येत आहे. आणि जाणारा प्रत्येक श्वास शरीर, मन, सातही चक्र आणि ओरामधून सर्व निगेटिव्हिटी बाहेर घेऊन जात आहे. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घेत आहोत. येणारा प्रत्येक श्वास शरीर, मन, सातही चक्र आणि ओरामध्ये सर्व सकारात्मक ऊर्जा घेऊन येत आहे. जाणारा प्रत्येक श्वास माझं शारीरिक, मानसिक सर्व लेवलची नकारात्मकता कायम स्वरूपी या ब्रह्मांडात काढून टाकत आहे. आपण आपल्या पास्टच्या सर्व मेमरीजला कायम स्वरूपी आज डिलीट करणार आहोत. जे जे चांगले अनुभव असतील, चांगल्या आठवणी असतील, त्या सर्वांना मनाच्या गाभाऱ्यात अगदी कुलूप बंद करणार आहोत. आज आपल्याला आपला गेलेला 24 तास आज आठवायचा आहे. जीवन म्हणजे एकानंतर एक येणाऱ्या घटनांचा क्रम आहे. काही चांगल्या घटना आहेत, काही मनाला दुःख देणाऱ्या घटना घडल्या आहेत. गेल्या 24 तासात त्या घडलेल्या प्रत्येक घटनांना आज आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आठवा बघू त्या 24 तासातील ज्या ज्या घटना तुम्हाला आठवत असतील. त्या घटनांमध्ये काही घटना मनाला तणाव देणाऱ्या असू शकतात, काही व्यक्ती असू शकतात. त्या सगळ्यांना आपल्याला माफ करायचं आहे. गेल्या 24 तासात जे जे दुःख आलं, जी जी व्यक्ती जबाबदार होती, त्या सगळ्यांना आज माफ करायचं आहे. माफ करून टाका, माफ करून टाका. आणि गेल्या 24 तासात कळत नकळत शब्दांनी, कृतीने जर आपण कोणाला दुखावलेलं असेल तर मनोमन त्याची माफी मागा बघू. मनोमन त्याची माफी मागायची आहे. मनोमन त्याची माफी मागायची आहे. जे जे चांगले क्षण घडले आहेत गेल्या 24 तासात, त्यांना मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करा. माफी मागून झाली असेल तर जे जे चांगले क्षण काल घडले त्या सगळ्यांना मनाच्या गाभाऱ्यामध्ये आपण कुलूप बंद करत आहोत. आता गेल्या एका महिन्याचे क्षण आठवायचे आहेत. आता गेल्या एका महिन्याचे क्षण आठवायचे आहेत. मागील एका महिन्यामध्ये अनेक चांगल्या वाईट घटना आपल्या सोबत घडलेल्या आहेत. एक पिक्चर सारखा मूवी समोर येईल. ज्या ज्या चांगल्या घटना होत्या त्या प्रत्येक घटनेला अगदी हळूहळू निवडायचं आहे. एक एक घटना निवडत आहोत. एक एक घटना निवडत आहोत, त्याला मनामध्ये साठवत आहोत. एक एक घटना निवडत आहोत, त्याला मनामध्ये साठवत आहोत. काही लोकांनी कृतीने, शब्दांनी दुखावलेलं असेल, दुःख दिलेलं असेल, त्यांना माफ करा. त्यांना माफ करा. त्यांना माफ करा. व्यक्ती डोळ्यासमोर येतील त्यांना माफ करत जा. माफ करत पुढे जा. कारण ते दुःख घटना ही होती एका क्षणाची, पण जेव्हा जेव्हा ती व्यक्ती आठवते, जेव्हा जेव्हा तो प्रसंग आठवतो, पुन्हा पुन्हा परत परत त्या दुःखाला आपण जगत आहोत. त्या दुःखाचं रिपिटेशन आपण करत आहोत. म्हणून त्यांना माफ करा. स्वतःसाठी त्यांना माफ करा. कळत नकळत शब्दांनी, कृतीने, वाणीने, दृश्याने, दृष्टीने एखाद्याला दुखवलेलं असेल, माफ करा. आता गेल्या एका वर्षाचा काळ आठवा. एखाद्या व्यक्तीचा विरह झाला असेल गेल्या एका वर्षात, कोणी दुखावलं असेल,
एका वर्षात अनेक दुःख सुखाचे क्षण आलेले असतील. आपल्यासोबत त्या सर्व घटना घडलेल्या आठवा. प्रत्येक क्षणाला आठवा. चांगल्या आठवणी, एखादं मिळालेलं यश, प्राप्ती सर्व आठवा. एखादा हसरा क्षण असेल, एखादा यश प्राप्त झालेला असेल, एखादी अचानक झालेली प्राप्ती असेल, प्रसंग असेल, एखाद्याची अचानक झालेली भेट असेल, आवडता व्यक्ती भेटलेला असेल, त्या सर्व घटना आठवा. जीवनातील नकारात्मकतेला सुद्धा आठवा. जीवनाला नकारात्मक आयाम देणाऱ्या सर्व घटना, त्या घटनांना जबाबदार असलेल्या त्या व्यक्तींना आज माफ करा. अशा जीवनाला जबाबदार असलेल्या व्यक्तीला सुद्धा आज माफ करा. एखाद्याच्या बद्दल आपल्या मनामध्ये द्वेष निर्माण झाला असेल कधीतरी, गेल्या एका वर्षामध्ये त्याचा तिरस्कार केला गेला असेल, माफी मागा. आज त्या परमेश्वराने तो क्षण मला आणून दिलेला आहे. माफी मागा. तो क्षण, ती संधी मला आज त्या परमेश्वराने दिलेली आहे, वाया घालवायची नाहीये. त्या संधीला पकडा, माफी मागा. पुन्हा पुन्हा ही संधी येत नाही, राहून जातात माफी मागायचं. एखाद्याच्या आठवणीने अश्रू येतील डोळ्यामध्ये, वाहून घालवून टाका. एखाद्याने आपल्याला दुःख दिलं असेल, त्याचं दुःख असेल मनातून काढून टाका. रडायला येत असेल तर रडून काढून टाका. माफी मागायची राहिली असेल तर आज संधी दिली आहे, त्याने क्षण दिला आहे मला. माफी मागा. राहून जाता कामा नये काहीच. आता 10 वर्ष मागे जायचं आहे. खूप मोठा काळ असतो हा 10 वर्ष. मागे जा. काही अतीव आनंदाचे क्षण असतील, काही अतीव दुःखाचे क्षण असतील. क्षण प्रत्येक प्रकारचे असतील. त्यात सर्व आनंदाच्या क्षणांना आता तुम्ही बघायचं आहे आणि त्यांना मनाच्या गाभाऱ्यामध्ये पुन्हा कुलूप बंद करायचं आहे. आपल्याला आपल्या सर्व दुःखांपासून आज मुक्त व्हायचं आहे. त्यामुळे या प्रत्येक दुःखाशी नातं जे जोडून ठेवलेलं आहे, ते नातं आज आपण तोडत आहोत. तर प्रत्येक दुःखाशी जोडलेलं नातं आता तोडत आहोत. आपल्या शब्दांनी दुखावलं असेल, दुसऱ्यांच्या शब्दांनी दुखावलं असेल, मान्य करायचं, माफी करायची. ते नातं दुःखांशी तोडत आहोत. कल्पना करा की ती व्यक्ती तुमच्या जणू समोर उभी आहे आणि आज आपण तिची इतक्या वर्षांनी माफी मागत आहोत. किंवा त्याने जर आपल्याला दुखावलं असेल तर त्या व्यक्तीला आज तुमच्या समोरच्या माफ करायचं आहे. जस्ट forgive, just forgive, just forgive. आता बघा, आपलं कॉलेजचं जीवन आपल्याला आठवतंय का? शाळेतलं जीवन आठवतंय का? तेव्हा अनेक फ्रेंड्स भेटलेले असतील, खूप मित्र असतील, मैत्रिणी असतील. काही लोकांशी घट्ट मैत्री झाली असेल, काही लोकांशी मैत्री तुटली देखील असेल. ते क्षण आता पुन्हा आठवूया आपण. तेव्हा सुद्धा आपल्याकडून कोणाला तरी दुखावलं गेलं असेलच ना. आणि आपल्याला ज्या ज्या लोकांनी दुखावलं आहे त्या सर्वांना आज माफ करा. आणि त्या मैत्रीचे चांगले क्षण पुन्हा जरा कुलूप बंद करून मनामध्ये ठेवायचे आहे. तो आनंद, ती मैत्री, ते क्षण जगा. Once this is done, अजून मागे जा, अजून मागे जा, अजून मागे जा. हळूहळू एक एक क्षण मागे जात आहोत. गो बॅक. मागे जा, मागे जा. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. हाच तो क्षण. आता आपण त्या दिव्य क्षणात येऊन पोचलेलो आहोत. तोच तो दिव्य क्षण
म्हणजे या पृथ्वीवर आपण घेतलेला तो पहिला श्वास, आपण घेतलेला तो पहिला श्वास, आपला जन्मदिवस, आपण त्या क्षणामध्ये या पृथ्वीवरती जन्माला आलो तो क्षण आठवा. त्या क्षणाला नाही कळलं, आत्ता कळतंय. आता तो अनुभव आपण घेऊ शकत आहोत. तेव्हा बुद्धी नव्हती, आता बुद्धी आहे. तो क्षण मी अनुभवू शकत आहे आता. बघा, पहिल्यांदा जेव्हा आपल्या आई वडिलांनी आपल्याला हातात घेतलं असेल तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरती आलेली प्रसन्नता आज आपण बघू शकत आहोत. त्या आनंदाला आज आपण हात लावत आहोत. आपला पहिला दिवस, आपला पहिला श्वास, ज्या दिवशी आईच्या नाळीशी माझी नाळ कापली गेली, त्यांचा तो आनंद, आपल्या जन्माच्या वेळेस साजरा झालेला तो आनंदाचा उत्सव अनुभवा. आज वेळ दिलीये देवाने, संधी दिली अनुभवण्याची. अनुभवा. ही संधी पुन्हा पुन्हा भेटत नसते आयुष्यात. अनुभवा. बघा, त्या दिवशी त्या आपल्या क्रिएटरने ना आपल्याकडे एक कोरी पाटी हातात दिली होती. तुमच्या हातामध्ये, तुम्हाला आता ज्या संवेदना सुरू होतील, तुमच्या हातामध्ये एक कोरी पाटी दिलेली आहे त्या भगवंताने, त्या क्रिएटरने. आपलं भविष्य नव्याने लिहिण्यासाठी कोरी पाटी घेऊन जन्माला आलो होतो, पण त्याच्यामध्ये अगदी पूर्ण सगळा मायेचा गोंधळ लिहून ठेवलेला आहे. आज पुन्हा ती संधी त्या क्रिएटरने दिलेली आहे, पुन्हा ती कोरी पाटी माझ्या हातात दिलेली आहे. संधी वाया घालवायची नाही मला. त्या क्रिएटरने कोरी पाटी जी दिली आहे ना, आपलं भविष्य नव्याने लिहिण्यासाठी, पृथ्वीवर काहीतरी घडवण्यासाठी त्याने मला जन्माला घातलेलं आहे. ती कोरी पाटी आपल्याला घट्ट छातीशी पकडून ठेवायची आहे. ती कोरी पाटी आता घट्ट छातीशी पकडून ठेवायची आहे आणि परत समजायचं आहे की ह्या क्रिएटरने मला पुन्हा संधी दिलेली आहे की इथून पुढच्या प्रत्येक श्वासासोबत परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य आपल्याला त्या पाटीवर लिहायचं आहे. चुकीच्या गोष्टी मी लिहिल्या, आता नाही. आता लिहिणार त्या फक्त ह्या चांगल्या गोष्टींच. जीवनाच्या प्रत्येक क्षणी मला परमसुख हवं आहे, समाधान हवं आहे, ऐश्वर्य, आरोग्य, दीर्घायुष्याचा अनुभव मला हवा आहे, तर मग ते मी लिहिणार आहे यापुढे नेहमीच. याचसाठी त्या क्रिएटरने मला या पृथ्वीवरती पाठवलं होतं. छातीशी घट्ट धरा ही पाटी, कारण त्याच पाटीवरती आपल्याला पुढचं भवितव्य लिहायचं आहे. घट्ट पकडून घ्या त्या पाटीला, कारण हीच ती कोरी पाटी पुढे घेऊन आपल्या आयुष्यात आपल्याला पुढे जायचं आहे. हीच ती कोरी पाटी पुढे घेऊन आयुष्यात पुढे जायचं आहे. हीच ती पाटी घेऊन आयुष्यात पुढे जायचं आहे. घट्ट पकडून ठेवा आणि परत या. नाव स्लोली कम बॅक. आता हळूहळू पुढे जाऊन वर्तमानाच्या क्षणामध्ये यायचं आहे. कम बॅक स्लोली. तो क्रिएटर आपल्याला आपल्या जीवनामध्ये सर्व सुख द्यायला, प्रदान करायला आलेला आहे. तो प्रदान करत आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी ती दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा माझ्या ऊर्जांशी कनेक्ट करून आपल्याला आपल्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आनंद, दीर्घायुष्य आणि आरोग्य, ऐश्वर्य देत आहे. चेहऱ्यावरती एक सुंदर स्माइल आणायचं आहे. कंटेंटमेंटचं सुंदर स्माइल आणायचं आहे. समाधानाचं सुंदर स्माइल आणायचा आहे. तो परमसुख, आनंद उपभोगण्यासाठी आपण तयार आहोत. स्लोली कम बॅक, स्लोली कम बॅक, स्लोली कम बॅक. डोळे उघडायला घाई करायची नाहीये, हळूहळू डोळे उघडायचे आहेत. जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स, जस्ट रिलॅक्स. दोन्ही हात रब करून डोळ्यावर ठेवायचे आणि डोळे उघडायचे आहेत. पाणी बाजूला असेल तर पाणी पिऊन घ्या.
हम्म. अनम्यूट. सगळ्यांनी अनम्यूट करा. सगळ्यांनी अनम्यूट करायचं रिक्वेस्ट पाठवून. हम्म. काय काय वाटलं? हॅलो. बोला. कोण बोलताय? निकिता. हा मॅम. खूप भरून आलं आणि म्हणजे थोडस हे झालं नाही का, व्हायब्रेशन असं जाणवले वगैरे, आणि एका लिमिट नंतर थोडं खूप रिलॅक्स होत गेलं माइंड, असं एवढं फील झालं मला. म्हणजे हे माझ्यासाठी पहिल्यांदाच असं झालंय. आणि म्हणजे काल परवापासून आपला जसा क्लास चालू आहे ना, थोडस व्हायब्रेशन मला जाणवत होतं. आणि जेवढी मी नेगेटिव्ह होती ना, त्यातलं मी ऍटलिस्ट 10% तर मी बाहेर पडल्यासारखं मला फील झालं. असं मला खूप ग्रेट वाटलं. आणि खूप रडायला पण येत होतं खूप. म्हणजे थोडस मध्ये जरा नेटवर्क जरा हे झालं लास्ट मुमेंटला, त्यामुळे थोडस मी जरा डगमगली. पण नाही, तरी पण ते मी सोडलं नाही, ते मी कंटिन्यू करत गेली. थँक्यू महत्वाचं मॅम, आहे, खूप सोडायचं छान नाही. वाटलं. खूप छान. 2 तेच. दिवसामध्ये जर आपण स्वतः 10% बाहेर पडू शकतो, हा. अजून पुढचे 4 दिवस बाकी आहेत. आजचा दिवस हो, आहे. खरंच खरंच खरंच. थँक्यू मॅम. अजून तर आपण काहीच केलं नाहीये प्रॅक्टिस. हो ना, खरंच. बरोबर. पण नाही, खूप भेटलं मला तर, एवढं भेटलंय ना आता. या आज तिसरा दिवस आहे, तरी पण मला खूप हॅपी वाटायला लागलं. थँक्यू. छान, सुंदर. अजून कोणाला शेअर करायचं आहे? छान वाटलं मेडिटेशनच्या वेळेस. थोडं भावनिक पण, डोळ्यात पाणी यायलाच हवं. तिथूनच आपलं ते एक आहे की काहीतरी सोर्स दिलेत ना देवाने, इनलेट आणि आउटलेट दिलेत. त्या हो. आउटलेट मधूनच बाहेर येणार गोष्टी खरंच. काढून टाकायच्या. रोज मॅडम. मेडिटेशनचे एवढे अनुभव येतात ना, हा सकाळी हा. सकाळी सकाळी मेसेज येतात, खूप छान वाटतं तेव्हा. खरंच. मॅडम, पाणी वगैरे तर नाही आलं डोळ्यातून, पण प्रत्येकाचं नाही आलं. गळ्यापाशी हम्म. बोला. गळ्यापाशी जास्त हे झालं होतं. व्हायब्रेशन्स फक्त जाणवले हातावर, आणि थोडं कंठ दाटून येतो तसं तेवढं झालं, बाकी काही नाही. हेच आपण दाबून ठेवलंय ना सर. हे बघा, हो. मी तुम्हाला केव्हा काय बोललेली की ही जी एनर्जी आहे ती स्मार्ट आहे की नाही, तिला माहितीये कुठे काम करायचं. येस. तिने काम केलं की नाही. येस. येस. व्हायब्रेशन कुठे जाणवले? गळ्याशी. प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यायला लागलात. माझं बालपण पहिल्यांदा अनुभवलं. खूप असे येतात, खूप अनुभव मिळतात ह्याच्यातून. हा साधा एक छोटासा किती मिनिटाचं मेडिटेशन केलं, किती काय काय देऊन गेला. लेवल 3 मध्ये तर असं मेडिटेशन आहे, मी सांगते, कर्मा क्लिअरन्स मेडिटेशन. आता शोधायला जाऊ नका गुगल वरती, कन्फ्युज करून याल स्वतःला. म्हणून मी आधी काय सांगत नाही. बोलले की जाय गेले शोधायला. त्याच्यामधून जी प्राप्ती होईल ना, ह्याच्या 100x असणार आहे. ती वाटचाल किती सुंदर असणार. चेहऱ्यावरचा ग्लो विचारताय, उत्तर दिलं मी. बोलली उत्तर येईल ना. आपण प्रश्न विचारा, उत्तर देईल देव समोर. विचारा तरी. त्याला दोष नाही द्यायचे. देवाला दोष देण्यात अर्थच नाही, दोष आपल्यात. शरणागती म्हणजे काय? केलंस नाही केलंस तुझं. हिलिंग करताना आपण असा विचार नाही करायचा, अरे रिझल्ट नाही येते, क्वेश्चन मार्क ठेवायचाच नाही. तो करणारच आहे. मी येते तो डिसाइड करणार, करायचं नाही करायचं. कधी करायचं, किती वेळ लागेल हिलिंगला, तुम्हाला आतून उत्तर येणार. आपण इंटरफेअर नाही करायचं. मॅम, मी माध्यम आहे. येस. अशी हिलिंग परत देणार आहे का? काय बोलताय? हे मेडिटेशन परत होणार आहे का? असं परत नाही, आता आजच्या जसं झालं. आजच ओके, आता बॅच 2 थँक्यू. साठी. थँक्यू. मध्ये मध्ये झोप लागल्यासारखं झालं, डुलकी आली, तुम्ही तेवढे रिलॅक्स झालात. ओके. आता बीटा स्टेट मध्ये आहोत, हळूहळू मेडिटेशन मध्ये आपण अल्फा स्टेट मध्ये घेऊन जातो. अल्फा स्टेट नंतर तुम्हाला हळूहळू झोप यायला लागेल.
मॅम बोला. मला आणखी एक विचारायचं होतं. मी पूर्वी ना खूप मेडिटेशन करायची. तेव्हा पण मला पर्पल कलर आणि हलका ग्रीन कलर दिसायचा. म्हणजे मी तेव्हा बघत होते व्हिडिओ, पण आता पण सेम तसंच होतं. तर ते मेडिटेशनची लाईन पुढे जाते म्हणून होतं का? मेडिटेशनची मला ना त्या गोष्टी कळतात पूर्वीपासून, तर काय होणारच आजच्या दिवसाला ट्युशन्स मला अनुभव होता की काहीतरी होणार आहे आणि तेव्हा काही ना काहीतरी होतच होतं. हे खूप वेळा मी अनुभवलंय. तर मला पुढे याच्यात कंटिन्यू होईल का? म्हणजे हो. मला पुढे कंटिन्यू करता येईल का? करा ना कंटिन्यू. का नाही येणार? 2 दिवस माझे लॉस गेलेले होते, त्याच्यामुळे असं पुढे काही मला नसतं सर. म्हणून मी व्हिडिओ रेकॉर्डिंग प्रोव्हाइड करते ना. ओके जे 2 व्हिडिओ मी पाठवले आहेत ग्रुपवरती ते व्हिडिओ बघून घ्या. ओके ठीक चालेल. आहे तुम्ही कंटिन्यू करू शकता. काही याच्यामध्ये प्रॉब्लेम. ठीक म्हणून आपण व्हिडिओज देतो. कारण की काही असतात ना, लोकांना खरंच इंटरेस्ट असतो, पण काही जेन्युइन कारणामुळे त्यांना जॉईन होता येत नाही. चालेल, तुम्ही व्हिडिओज बघा आणि मग जॉईन व्हा. फक्त एकच अट आहे, शक्तिपाताच्या वेळेस तुम्ही माझ्या समोर लाईव्ह प्रेझेंट असणं तेव्हा मात्र गरजेचं आहे. ते आपण व्हिडिओने बिलकुल नाही करू शकत. बिलकुल आम्ही असणार त्या ठिकाणी असेल. थँक्यू सो मच. मला अजून इंटरेस्ट कोणाला आहे हा इंटरेस्ट आहे मला याबद्दल. नक्की या ना, करा, कम्प्लीट करा आणि ते होणार. क्वेश्चन डाऊटच ठेवायचा नाही आता ह्याच्या पुढे आपण डाऊट ठेवायचा नाही. अशक्य गोष्ट शक्य करतं कोण? स्वामी समर्थांचं बोलतो ना आपण, स्वामी स्वतः मी. स्वामी समर्थ बोलतात मी तिथे बसलोत मठामध्ये, तुझ्यामध्ये नाही. स्वामी स्वतः मी तुझ्यात आहे. मागे पुढे उभा आहे मी. कुठे मागे पुढे उभा आहे मी? तू हाक प्रिया. तरी मार. शब्द वापरतो, अर्थ स्वामी. स्वामी समर्थ, स्वतः मी समर्थ. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ बोला. स्वतः मी समर्थ. मग स्वामी समर्थ येणारच, समोर उभे राहणार. खूप छान आहे ही गोष्ट, खूप सुंदर आहे ही गोष्ट. अजून काही डाऊट्स आहेत? आज आपल्याला खूप 1-1.5 तास झाला. ठीक आहे. शॅल वी स्टॉप युअर नाव? ओके. सो टुमॉरो उद्याचा आपला जर शक्तिपात घेतला तर टॉपिक विल बी डिफरंट. थँक्यू सो मच. ओके, आपण एक काम करू, उद्या इलेक्शन सुद्धा आहेत ना. हॅलो. हा बोला. हा मॅडम, तुम्ही शक्तिपाताचं टायमिंग म्हणजे नक्की काय ठेवणार आहे? तर 6. तुम्ही 6च्या आतमध्ये ठेवा किंवा तुम्ही नाही का संध्याकाळी 4 ह्या टायमिंग मध्ये ठेवता का? उद्याचा टॉपिक असणार आहे ऑरा. ऑराचं क्लेन्झिंग कसं करायचं, ऑरा म्हणजे काय, आणि आपल्या ऑराला म्हणजे आभा मंडळाला प्रोटेक्टेड कसं ठेवायचं. ठीक आहे. आणि परवा आपला शक्तिपात सकाळी 6 वाजता. ठीक. ओके. तयारी काय करायची मग मी उद्या तुम्हाला क्लासमध्ये सांगेन. हो. थँक्यू सो मच. Thank you, मला ऐकून घेतलं. आणि तुमच्या जीवनामध्ये सुद्धा ह्या सकारात्मक ऊर्जा सातत्याने घ्याव्यात हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ओके.